सुनेत्रा वहिनी पवार आज बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावरती आहेत। बारामती शहरातील विविध ठिकाणी आज त्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आहेत आणि काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात बारामतीत त्यांना पाठिंबा मिळत असताना काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर वेळोवेळी टीका होत आहे आणि या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की बारामती मतदारसंघात काय चाललेले आहे आणि बारामती मतदारसंघातील आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। सर, काय सांगाल? आज बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा मोठ्या प्रमाणात संपर्क दौरा होत आहे आणि याला प्रचंड प्रतिसाद देखील होत आहे, पण एका बाजूने अजित पवार यांच्यावरती घरफुटीनंतर जे टीका होत आहे याबद्दल काय सांगाल आपण? आदरणीय दादांचं संपूर्ण बारामती हे घर आहे आणि बारामतीकर हे अजितदादांचं कुटुंब आहे। कारण की गेली 35 वर्षे आदरणीय दादांनी बारामतीकरांसाठी जे कष्ट केले ते सर्व बारामतीकरांना माहिती आहे। कुटुंबातले सख्खे बंधू काही बोलले तर त्याला काही महत्त्व नाही, कारण की इतके दिवस कुठं होते श्रीनिवास पवार? कधी बारामतीकरांना भेटले? कधी बारामतीकरांचं कोणतं काम केलं? आज त्यांना त्यांच्या मुलाचा की राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी दिसतोय। कदाचित मुलाला त्यांना पुढे आणायचं असेल म्हणून आदरणीय अजितदादांवरती ते खालच्या पातळीवरची टीका करतात, परंतु अशी ही टीका त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी जरी केली तरी बारामतीकर सहन करणार नाहीत। कारण की अजितदादा आमच्यासाठी ज्यांनी केलं, आमच्यासाठी ज्यांनी बारामती उभी केली, तो बारामतीकर कधीही अशा प्रकारची टीका, अशा प्रकारचं खालच्या पातळीचं बोलणं सहन करणार नाही। सुनेत्रा वहिनी यांची लोकसभासाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे आणि बारामती शहरात विशेषतः 6 लोकसभा मतदारसंघात फिरताना त्यांना प्रतिसाद देखील मिळतो, पण बारामतीची कशी परिस्थिती आहे सद्यस्थितीत? बारामतीमध्ये आदरणीय वहिनी साहेबांना प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण की बारामती मधला सर्वसामान्य नागरिक वहिनी साहेबांच्या आदरणीय अजितदादांच्या पाठीशी आहे। कारण की भारतीय जनता पक्षचं ज्या पद्धतीने आज काम चालू आहे आणि आदरणीय अजितदादांचं काम हे मिळून की नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि वहिनी साहेबांना बारामती लोकसभा मतदारसंघातून लाखोच्या फरकाने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य बारामतीकरांनी आपली कंबर कसलेली आहे। हे तुम्हाला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निश्चित दिसेल। अजितदादांचं काम मोठ्या प्रमाणात विकास त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत। सुनेत्रा वहिनींनी देखील महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आधी काम केलेलं आहे, तर आत्ता त्या प्रचारात सध्या ते विकास कामांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर काय सांगाल कशा पद्धतीने? वहिनींनी खूप काम केलेलं आहे, पण वहिनींनी सेल्फी काढायचं काम कधी केलं नाही आणि यूट्यूबला कधी मुलाखत दिली नाही। वहिनींचं एवढं काम आहे, फोरमच्या माध्यमातून वहिनींनी कित्येक महिलांना रोजगाराची संधी मिळवून दिली आणि फक्त संधीच मिळवून दिली नाही, त्यांना नेणं आणणं हे कोण करतं? पालक लोक करतात, पण आमच्या वहिनींनी केलेले। आज फोरमच्या माध्यमातून तुम्ही बघताय ओढा रुंदीकरण, ओढा खोलीकरण, झाडे लावा झाडे जगवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही खेड्यापाड्यातनी जातो ना तर जे वयस्कर लोक असतात ना त्यात म्हणतात आम्हाला सुनेत्रा वहिनींना आशीर्वाद द्यायचे आहेत, कारण आमच्या डोळ्याला त्यांनी दृष्टी दिली। वहिनींचं काम खूप मोठं आहे, पण वहिनींनी कधीही स्वतःचा प्रचार केला नाही किंवा सेल्फी काढून मी हे केलं मी ते केलं कधीही केलं नाही, कारण वहिनी जे काम करतात ना ते इतकं भारी आहे। पण त्यांना स्वतःचं, आज तुम्हाला माहिती आहे आपले पालक लोक कधीही आपल्या मुलांचा विचार केला नाही, पण वहिनींनी आज मातीतल्या खेळाची जत्रा भरवली। का भरवली हे कुणाला माहिती नाहीये, पण आत्ताची मुलं काय करतात? टीव्ही मोबाईल हे बघतात, त्याशिवाय छोटे छोटे मुले जेवणच करत नाही आम्हाला दाखवा मग आम्ही जेवतो। पण वहिनीने तसा विचार केला की हे मुलांना मातीतल्या खेळाची जत्रा म्हणजे मातीतले खेळ काय हे मुलांना माहीतच नव्हतं, तर वहिनीने ती स्वतः भरवली। हे पालकांना माहिती आहे का? हे पालकांना कधी कळलं नाही की आपले मुलं विसरलेत की अगोदरचे खेळ। अजितदादांचं काम, विकास काम मोठ्या प्रमाणात हे सगळेच सांगत आहेत, पण आता त्यांना घरातूनच टीका होत आहे, कसं बघताय इकडे आपण? काय आहे, कसं असतं, एखाद्या झाडाला आंबे लागले तर त्याला लोक दगड मारतात आणि ज्या झाडाला आंबे लागलेले नाहीत त्याला दगड मारत नाहीत। हा प्रकार असा झालेला आहे। दादांचं काम खूप छान आहे आणि आता वहिनी जरी उभा राहिल्या असल्यानं आता तरी वहिनींचं पण खूप छान काम आहे। वहिनींनी फोरमच्या माध्यमातून खूप सुंदर काम केलेलं आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत वहिनी पोहोचलेल्या आहेत। असं नाही की वहिनी म्हणजे उठल्यातून उभा राहिल्यात इलेक्शनला, असं काही नाही। वहिनी गेले 20 वर्ष, मी स्वतः फोरम मेंबर आहे, 20 वर्ष झालं वहिनींच्या बरोबर काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वहिनी काम करत आहेत। वहिनींच्या मनात सुद्धा नव्हतं की हे आपल्यावर वेळ उभा राहायची येईल म्हणून, पण वहिनींनी म्हणजे वहिनींच्या ह्या कामाची पावती आज वहिनींना मिळणार आहे 100%।
काय वाटतं आपल्याला? नक्कीच वहिनींचं काम पण असंच आहे की आज ते सामाजिक कार्यातून त्यांनी पहिला स्टार्टिंग केलेलं आहे की कधी असं त्यांनी जाती भेदभाव केला नाही की लहान मोठे बघितले नाही, पण फोरम म्हणा किंवा वृक्षारोपण, नदी ओढा कोला, पशु प्राण्यासाठी पण त्यांनी पाण्याची व्यवस्था नेऊन जिथं वनीकरण आहे तिथं ते सुद्धा त्यांनी पोचतं केलेलं आहे. आणि ह्या सर्वमुळे विकासाची भरपूर काम केलेलं आहे. आणि दादानी पण, मी एक नगरसेविका होते त्यामुळं आम्हाला माहीत आहे दादानी खालच्या रूटवर म्हणजे किती काम केलेलं आहे. बारामतीचा विकास हा दादानी किती श्रम घेऊन केलेला आहे हा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे वहिनी नक्कीच आहे ना. वहिनींचं काम मोठं आहे असं मला सांगत आहे. तर काय सांगाल ताई? वहिनींचं काम खूप मोठं आहे. कारण वहिनींनी ज्यावेळेस आम्ही खेड्यात बारामती तालुक्यात फिरलो त्यावेळेस ओढा खोलीकरण आणि त्याच्यात ते पाणी साठणं आणि लोकांच्या जमिनीला जाणं हे खूप वहिनींनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. वहिनींनी काही ठिकाणी म्हणजे मोठ्या मोठ्या संस्था असतील त्याच्यात पण वहिनींनी सदस्यत्व ते सगळं हे केलेलं आहे. मी एकच म्हणेल दादांच्या बाबतीत की अजित दादा म्हणजे आमच्या बारामतीचा प्रेमाचा प्रसाद, कृतीचा ध्यास, बारामतीच नव्हे तर सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास असे आमचे अजितदादा आहेत. आणि ते फक्त कुणाच्यात आहे तर ते अजितदादांच्यातच हे आहे. ज्यावेळेस सत्ता नसताना सुद्धा अजितदादांनी कामं ओढवून बारामतीला आणलेली आहेत आणि बारामती इतकी छान झालेली आहे. आणि अजितदादाचं सगळं स्वप्न असं आहे की महाराष्ट्रात सुद्धा मी बारामतीच घडवील असं एक दादांचं स्वप्न आहे. आपल्यासोबत ह्या महिला होत्या. तर अजितदादांचं विकास काम हे मोठं आहे. बारामतीत मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास काम केलेलं आहे. आणि सुनेत्रा वहिनी देखील गेल्या 20 वर्षापासून टेक्स्टाईल पार्कच्या वतीने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहेत. आणि आत्ता देखील ज्या विकास कार्यासाठी ते फिरत आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर असाच प्रतिसाद मिळणार का आणि तो प्रतिसाद लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मोठ्या प्रमाणात मिळेल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अथर्व शिरवळकरसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.